सर्वांना शुभ संध्या. आज 27 नोव्हेंबर 2025. आजची आपली ह्या रोटरी वर्षातील मीटिंग क्रमांक 19. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत 53 वर्षांपासून संगणक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनपासून AI मधील अग्रगण्य अशा NVIDIA कंपनीपर्यंत अनेक संस्थांमध्ये उच्च पदे भूषविलेल्या श्रीमती जया पानवलकर. त्या आपल्याशी सध्या बहुचर्चित असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या विषयावर संवाद साधणार आहेत. मित्रहो, गेल्या गुरुवारी म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी आपल्या क्लबची DG व्हिजिट संपन्न झाली. वारसा परंपरेचा अशी थीम यावेळेस नियोजित केली होती. या कार्यक्रमासाठी आपल्या क्लबचे सर्व उत्साही सभासद पारंपरिक महाराष्ट्रीय वेशपोशाखात हजर होते. हॉलचे डेकोरेशन सुद्धा महाराष्ट्रातील संत, खाद्य संस्कृती, वस्त्रकला, खेळ आदीचे पोस्टर्स लावून डेकोरेट केले होते. सर्वप्रथम मीटिंगची सुरुवात स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगच्या कमिटीबरोबर झाली. त्यामध्ये क्लबचा दीर्घकालीन दृष्टिकोन, 3 ते 5 वर्षाचा रोडमॅप, नवीन सदस्य संख्या वाढ व सदस्य टिकवून ठेवण्याच्या योजना, क्लबच्या सिग्नेचर प्रकल्पांचे बळकटीकरण व समाजातील प्रतिमा वृद्धिंगत करणे आणि नेतृत्व विकास, तसेच तरुण रोटेरियन्सचा वाढता सहभाग यावर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डायरेक्टर प्रेसिडेंट इलेक्ट प्रसाद कुंभोजकर यांनी सविस्तर विवेचन केले. त्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली. संचालक मंडळातील प्रत्येक सदस्याने आपले अहवाल, कामगिरी सादर केली. त्यानुसार सध्या सुरू असलेले व नियोजित सेवा प्रकल्प, सदस्य संख्या, वर्गीकरणातील विविधता व उपस्थिती, आर्थिक स्थिती, निधीचा पारदर्शक वापर व क्लब प्रशासन, स्नेहसंमेलने, जिल्हास्तरीय कार्यक्रमातील सहभाग, ग्लोबल ग्रँट व डिस्ट्रिक्ट ग्रँटच्या संधी, दीर्घकालीन सहकार्यासाठी योग्य भागीदाराची निवड, इंटरॅक्ट व युवा प्रकल्प हे सर्व मजबूत करणे यावर सर्व सदस्यांनी आपापले सादरीकरण केले. मीटिंगमधील चर्चेनंतर DG रोटरियन संतोष यांनी डिरेक्टर बोर्डला क्लबची ध्येये, RI व जिल्ह्याच्या प्राधान्य क्षेत्राशी संलग्न करणे, दस्तऐवजीकरण करणे, अहवाल व रोटरी नोंदी वेळेत सादर करणे याबाबत मार्गदर्शन केले. DG रोटेरियन संतोष यांनी डायरेक्टर बोर्डाच्या सर्व कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. नेहमीप्रमाणे सभा संध्याकाळी 7:30 वाजता राष्ट्रगीताने सुरू झाली. DG रोटेरियन संतोष मराठे, फर्स्ट लेडी रोटेरियन तनुजा मराठे, AG योगिता वैशंपायन, डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर विवेक दीक्षित, डिस्ट्रिक्ट फाउंडेशन डायरेक्टर रोटेरियन राजेश राऊत, डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स चेअर मनीषा अधिकारी या सर्वांचे स्वागत क्लब प्रेसिडेंट रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर व फर्स्ट लेडी मंजिरी हंबर्डीकर यांनी केले. प्रेसिडेंट रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर यांनी संक्षिप्त अध्यक्षपदाचा अहवाल सादर केला, ज्यामध्ये चालू रोटरी वर्षातील पूर्ण झालेले व सुरू असलेले प्रकल्प, प्राथमिक क्षेत्रे, मूलभूत शिक्षण व साक्षरता, आरोग्य, पर्यावरण, सामुदायिक विकास, सदस्य संख्या, नव्याने जोडलेले सदस्य व त्यांना टिकवून ठेवण्याचे प्रयत्न, जिल्हा व RIचे कार्यक्रम, सेमिनार व प्रशिक्षणातील सहभाग, तसेच उर्वरित वर्षासाठी नियोजित प्रमुख प्रकल्पांची माहिती दिली. DG रोटेरियन संतोष मराठे यांच्या हस्ते नवीन सभासदांचे इंडक्शन आणि PHF पिनचे वाटप झाले. त्यानंतर क्लब बुलेटिन फोरम या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन झाले. ते प्रकाशन DG संतोष मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. AG रोटेरियन योगिता वैशंपायन यांनी उपस्थितांना संबोधित केले. क्लबची शिस्त, सहभाग, प्रकल्पांचे पोर्टफोलिओ, क्लबची कामगिरी याबद्दल कौतुक केले. रोटेरियन राधिका ब्रह्मे यांनी DG रोटेरियन संतोष मराठे यांचा औपचारिक परिचय करून दिला. त्यानंतर DG रोटेरियन संतोष मराठे यांनी क्लबला अधिकृत संबोधित केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडच्या सक्रिय योगदानाची त्यांनी मनपूर्वक कौतुक केले. चालू वर्षाच्या रोटरी थीमवर भर देऊन ती प्रत्यक्षात कशी राबवावी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचा विशेष भर सातत्यपूर्ण सदस्य संख्या वाढ व सहभाग, रोटरी फाउंडेशनसाठी योगदान, परिणामकारक व टिकाऊ सेवा प्रकल्प रचना, कुटुंबियांचा तसेच इंटरॅक्ट व रोटरॅक्ट मधील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या गोष्टींवर होता. नवीन कल्पना व तंत्रज्ञानाचा वापर व इतर क्लबशी सहयोग करून प्रकल्प करण्याबद्दल त्यांनी प्रोत्साहन दिले. तसेच स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कमिटी व BODच्या बैठकीत चर्चिलेल्या क्लबच्या उल्लेखनीय उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट मोहन गुजराथी यांनी रोटरी फाउंडेशनला $21,000 देणगी दिली. त्याबद्दल DG रोटेरियन संतोष मराठे यांनी मोहन गुजराथी यांचे विशेष आभार व्यक्त केले. सभेच्या शेवटी प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन प्रसाद कुंभजकर यांनी सर्व मान्यवरांचे व क्लबच्या सभासदांचे आभार मानले. आपल्या वारसा परंपरेच्या या थीमनुसार पारंपरिक महाराष्ट्रीयन भोजनाचा आस्वाद सर्व मंडळींनी घेतला व ही सभा अत्यंत उत्तम पद्धतीने योग्य नियोजनाने संपन्न झाली. या सभेचे सूत्रसंचालन राधिका ब्रह्मे हिने केले होते. जाणून घेऊया पुढील 2 कार्यक्रमांविषयी. 4 डिसेंबर होमस्कूलिंग करून गायनाचे शिक्षण घेतलेल्या अनुराधा मंडलिक यांचे शास्त्रीय गायन तसेच होमस्कूलिंगबद्दल माहिती व प्रश्नोत्तरे. 11 डिसेंबर नॉमिनेशन कमिटीचे इलेक्शन होईल. वाढदिवस शुभेच्छा. 28 नोव्हेंबर रोटेरियन मकरंद व सुप्रिया कुलकर्णी यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 29 नोव्हेंबर नलिनी गुजराथी यांचा वाढदिवस. 3 डिसेंबर सुप्रिया साने यांचा वाढदिवस. यांना वाढदिवसाच्या क्लबकडून भरभरून शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.